brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये तर बर्फच पडायचं राहिलंय, इतकी थंडी आहे. वातावरणात सातत्याने बदल होताना दिसतात. उत्तर भारताकडून जे शीतलहरी वारे वाहून येत आहेत त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सातत्याने वातावरणात बदल होत आहेत. काही ठिकाणी रात्री अतिशय कडाक्याची थंडी पडतेय, तर काही ठिकाणी दिवसा उन्हाचे चटके लागतायत. अशा पद्धतीचं वातावरण सध्याच्या घडीला महाराष्ट्रात आहे. तुमच्या भागात नेमकी वातावरणाची काय स्थिती आहे? पुढच्या काही दिवसात कुठे काय स्थिती असू शकते? कमाल तापमान किती आहे? किमान तापमान किती असणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. स्क्रीनवर दिसत असलेल्या या मॅपमध्ये आपण बघू शकतो की आता महाराष्ट्रात कुठल्या भागात वातावरणाची काय स्थिती आहे, किती नक्की पारा महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यांमध्ये घसरलेला आहे. आपण इकडे बघू शकतो उत्तर महाराष्ट्रापासून आपण सुरुवात करूयात. इकडे आपण बघू शकतो नंदुरबार जिल्ह्यात आता 13.5% इतकं आता तापमान आहे. जळगावमध्ये 10.3 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. नाशिकमध्ये 8.8 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. तर इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये 10.9 इतकं तापमान आत्ताच्या घडीला आहे. अहिल्यानगरमध्ये 8.5 अंश सेल्सिअस, पालघरमध्ये 15.4 अंश सेल्सिअस, पुण्यामध्ये 9.4 अंश सेल्सिअस, ठाण्यात 21.0 अंश सेल्सिअस, मुंबईमध्ये 17.0 अंश सेल्सिअस, रायगडमध्ये 19.1 अंश सेल्सिअस, रत्नागिरीत 18.5 अंश सेल्सिअस, सातारामध्ये 13.5 अंश सेल्सिअस, सोलापुरात 14.9 अंश सेल्सिअस, सांगलीमध्ये 14.8 अंश सेल्सिअस इतकं सध्याच्या घडीला तापमान आहे. तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये 15.1 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. म्हणजे इथे आपण बघू शकतो की खास करून मध्य महाराष्ट्रातला जो भाग आहे तिथे सर्वाधिक थंडी असल्याचं बघायला मिळतंय. इकडे आपण पाहू शकतो लातूरमध्ये आता 12.0 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. धाराशिवमध्ये 10.4 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 14.9 अंश सेल्सिअस इतकं तापमान सध्याच्या घडीला बघायला मिळतंय. मात्र ह्या सगळ्यात नोंदवण्यासारखं हे आहे की संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात कमी तापमानाची नोंद जी आहे ती सोलापूर जिल्ह्यातून झालेली आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या जेऊरमध्ये आता सगळ्यात कमी तापमान आहे. साधारण 4.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची घसरण जेऊरमध्ये झालेली आहे. महाराष्ट्रातल्या उर्वरित इतर जिल्ह्यांमध्ये काय स्थिती आहे? तर बुलढाणामध्ये 12.3 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. परभणीमध्ये 11.3 अंश सेल्सिअस, वाशिममध्ये 10.2 अंश सेल्सिअस, अकोल्यात 11.0 अंश सेल्सिअस, अमरावतीमध्ये 11.3 अंश सेल्सिअस, वर्धामध्ये 10.8 अंश सेल्सिअस, यवतमाळमध्ये 10.0 अंश सेल्सिअस, नागपूरमध्ये 9.6 अंश सेल्सिअस आणि गोंदियामध्ये 8.4, याचबरोबर चंद्रपूरमध्ये 13.0 अंश सेल्सिअस आणि गडचिरोलीमध्ये 10.6 अंश सेल्सिअस इतकं सध्याच्या घडीला तापमान आहे. म्हणजे आपण विदर्भात बघू शकतो की साधारण 8.0च्या पुढचंच तापमान सध्या विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये आहे. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे की मध्य महाराष्ट्रातला जो भाग आहे तो सगळ्यात जास्त थंड असल्याचं या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतो. आणि ही जी तापमानाची ही जी आकडेवारी आहे, टक्केवारी आहे, ही पुढच्या काही दिवस सुद्धा अशीच असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. या वातावरणात थंडीत आणखीनच घसरण होणार असल्याचं सुद्धा हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आता काही ठिकाणी मी अगदी सुरुवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणे की महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी रात्री कडाक्याची थंडी पडते तर दिवसा चटके लागतायत. अशी स्थिती नक्की कुठे कुठे सर्वाधिक तापमान आहे, उन्हाचे चटके लागतायत ते सुद्धा या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतो. इकडे आपण पाहू शकतो नंदुरबार जिल्ह्यात 32.0 अंश सेल्सिअस इतकं दुपारच्या वेळेला तापमान जात आहे. आपण नंदुरबार जिल्ह्याविषयी बघितलं की नंदुरबार जिल्ह्यात खूप जास्त थंडी नाहीये आणि दुपारच्या वेळेचं तापमान जर बघितलं तर ते 32.0 अंश सेल्सिअस इतकं आहे. इकडे नाशिकमध्ये 28.5 अंश सेल्सिअस, जळगावात 27.7 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे साधारण मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात जळगावात सगळ्यात जास्त थंडी असल्याचं बघायला मिळालं होतं. साधारण 6 ते 7 अंश सेल्सिअस पर्यंत जळगावमध्ये तापमान बघायला मिळालेलं होतं. इतकी कडाक्याची थंडी तिथे होती आणि आता तिथे 27.7 अंश सेल्सिअस इतकं दिवसा तापमान बघायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 29.5 अंश सेल्सिअस, अहिल्यानगरमध्ये 29.0 अंश सेल्सिअस, पालघरमध्ये 32.7 अंश सेल्सिअस, रायगडमध्ये 33.6 अंश सेल्सिअस, मुंबईमध्ये 33.0 अंश सेल्सिअस साधारण इतकं तापमान आहे. मुंबईमध्ये सुद्धा हे नोंदवण्यासारखं की रात्रीच्या वेळेला गार वारा वाहताना दिसतोय. काही ठिकाणी थंडी सुद्धा पडते, मात्र दुपारी अक्षरशः चटके लागतात बाहेर पडल्यानंतर, अशी सध्याच्या घडीला स्थिती आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये रात्री स्वेटर घालावं लागतंय तर दुपारच्या वेळेला स्कार्फ अंगावर घ्यावा लागतोय, अशी सध्याच्या घडीला स्थिती आहे. इकडे रत्नागिरीमध्ये 34.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे.
कोल्हापुरात 28.2 अंश सेल्सिअस, सांगलीमध्ये 29.3 अंश सेल्सिअस इतकं दुपारच्या वेळेला तापमान जात आहे. सातारामध्ये 29.7 अंश सेल्सिअस, याचबरोबर इकडे सोलापूर जिल्ह्यात 31.3 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. यात हे नोंदवण्यासारखं आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये, ठाण्यात, याचबरोबर रायगडमध्ये, तसेच पालघर, रत्नागिरी आणि नंदुरबार हे जे जिल्हे आहेत इथे साधारण 30 अंश सेल्सिअसच्या पुढे दुपारच्या वेळेला तापमान बघायला मिळत आहे. मात्र सोलापूरच्याच जेऊर, ज्याचा मगाशीच मी उल्लेख केला, तिथे सर्वाधिक थंडी सुद्धा बघायला मिळते आणि दुपारच्या वेळेला सर्वाधिक तापमान सुद्धा तिथे अनुभवायला मिळतोय. इकडे पाहू शकतो धाराशिवमध्ये 30.2 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. लातूरमध्ये 29.0 अंश सेल्सिअस इतकं तापमान सध्याच्या घडीला गेलेलं आहे. वाशिममध्ये 30.2 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे आणि विदर्भातले उर्वरित जे जिल्हे आहेत तिथे सुद्धा 25.0 अंश सेल्सिअसच्या पुढचंच तापमान असल्याचं बघायला मिळतं. याचबरोबर मध्य महाराष्ट्रातले हे जे जिल्हे आहेत इथे सुद्धा साधारण 26 अंश सेल्सिअस पासून पुढचं तापमान जे आहे ते दुपारच्या वेळेला बघायला मिळतंय. तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रात असं वातावरण आहे. दुपारी उन्हाचे चटके लागतायत तर रात्री थंडी असल्यामुळे अनेक ठिकाणी शेकोटी पेटवायची गरज पडते. त्यामुळे सातत्याने वातावरणात बदल होताना दिसत आहेत. हे सगळे बदल काय होत आहेत या संदर्भातला स्वतंत्र व्हिडिओ आपण करणारच आहोत. मात्र वातावरणाच्या सध्याच्या घडीच्या या स्थितीविषयी तुम्हाला काय वाटतं? आता तुमच्या भागात नक्की काय स्थिती आहे? वातावरण नेमकं कसं आहे? कडाक्याची थंडी पडते की उन्हाचे चटके लागताय? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.